या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। जे घरी बसतात त्यांना लोकांनी घरीच बसवलं। घरी बसणारे माझ्यामुळे फिरायला लागले। काँक्रीटचे रस्ते झाल्याने काहींची दुकानं आता बंद झाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। मराठी आली पाहिजे, मात्र भाषेच्या नावे हिंसा होत असेल तर त्यावर कारवाई करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दोन्ही ठाकरेंना इशारा। मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणारच, काय करायचं करा। मराठी भाषेसाठी वेळ पडल्यास आक्रमक होणार, संजय राऊतांकडून स्पष्ट। राजकीय मजबुरी असल्यानं दोघे ठाकरे बंधू एकत्र BMC निवडणुकांमध्ये महायुतीच जिंकणार, फडणवीसांचं विधान। तर विधानभवनात उद्धव ठाकरेंना मस्करीत म्हटलं, आता ऑफर देण्याचा प्रश्नच नाही, फडणवीसांकडून स्पष्ट। ठाकरे बंधू एकत्र झाल्याच्या धक्क्यातून अजून फडणवीस सावरले नसल्यानं अशी वक्तव्य, विनोद म्हणून पहा संजय राऊतांची फडणवीसांवर टीका। पनवेलमध्ये मनसे शहराध्यक्ष योगेश चिलेंकडून डान्स बारवर दगडफेक, योगेश चिलेंसह 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। रायगडमध्ये सर्वात जास्त डान्स बार असल्याचं राज ठाकरेंनी केलेलं विधान। अनधिकृत बार सरकारनंच तोडावे, आम्ही तोडायची काय गरज, सरकार काय करतंय की सरकारच डान्स बार चालवतंय। मनसैनिकांच्या पनवेलमधील बारवरील दगडफेकीनंतर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। मुंबईत युगेंद्र पवार यांचा आज साखरपुडा, साखरपुड्याच्या निमित्तानं शरद पवार आणि अजित पवारांसह संपूर्ण पवार कुटुंब एकत्र। महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी नांदणी ते कोल्हापूर पदयात्रा जिल्हाधिकाऱ्यांवर धडकणार। तर माधुरी हत्तीणीचं तिचं आरोग्य आणि रक्षण हाच आमचा एकमेव हेतू, वनतराकडून स्पष्ट। मनपाकडून दादरमधील कबूतरखाना तात्पुरता बंद, कबूतरखान्याच्या बंदीविरोधात दादरमध्ये जैन समाजाचा मोर्चा। जनभावनेची दखल घेऊन सुवर्ण मध्य काढा, कबूतरखाना बंदीवरून मंत्री मंगलप्रभात लोढांचे मुंबई पालिका आयुक्तांना पत्र। मात्र जैन धर्माशी निगडीत महादेवी हत्तीणीच्या मुद्द्यावर मंगलप्रभात लोढा गप्प। बीडमधील रुग्णालयामध्ये सरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून लिफ्ट थेट जमिनीवर आदळली, लिफ्टचे दरवाजे तोडून जरांगे पाटलांसह सहकाऱ्यांना बाहेर काढलं। सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल, सनातनी दहशतवादाचं अस्तित्व प्राचीन काळापासून भगवान बुद्धाला छळणारे, संत तुकारामांचा छळ करून त्यांच्या गाथा बुडवणारे सनातनी दहशतवादीच होते, आव्हाडांचं वक्तव्य। हिंदू दहशतवाद किंवा सनातनी दहशतवाद ही भाषा म्हणजे हिंदू धर्माचा अपमान, मतांसाठी महाराष्ट्राचं वाटोळं करू नका, नितेश राणेंचा आव्हाडांना इशारा। भर कार्यक्रमात राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांची ग्रामसेवकाला कानशिलात मारण्याची धमकी, रोहित पवारांकडून व्हिडिओ ट्विट, तर लाडक्या बहिणीच्या हक्कासाठी राग व्यक्त, बोर्डीकरांचं स्पष्टीकरण। कल्याण डोंबिवलीला लागलेला विकासाचा ग्रहण दूर करायचा असल्यास भाजपचा महापौर येणं गरजेचं, जोमानं कामाला लागा, मनपा निवडणुका स्वबळावर लढवण्याचे रवींद्र चव्हाणांचे संकेत। मेघदूत बंगल्यामधील गृहप्रवेशाच्या वेळेला शंभूराज देसाई आणि त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर, याच बंगल्यात मंत्री शंभूराज देसाईंचा जन्म झाला, 55 वर्षांनंतर शंभूराज देसाई गृहप्रवेशाच्या वेळेला भावूक। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घराला बॉम्ब न उडवण्याची धमकी, पोलिसांकडून धमकीचा कॉल करणाऱ्याला अटक, नागपूरच्या प्रतापनगर पोलिसात गुन्हा दाखल। पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये मारहाण झाल्याचा महिलांचा आरोप, गृहमंत्र्यांनी घटनेची गांभीर्यानं नोंद घ्यावी, सुळेंची मागणी, तर आरोप खोटे आणि तथ्यहीन, कोथरूड पोलिसांची माहिती। सामाजिक न्याय भवनाच्या वसतिगृहासाठी 5, 10, 15 कोटी किती मागा, लगेच मंजूर करतो, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय, संजय शिरसाटांचं विधान। सरकारचा पैसा कोणाच्या घरचा नाही, कशी उधळपट्टी करण्याचा किंवा बॅगा भरण्याचा अधिकार कुणाला नाही, रोहित पवारांची टीका, तर सरकारचा पैसा आहे, लुटा म्हणणं बेतालपणा, सुषमा अंधारेंचा निशाणा। भारतीयांनी स्वदेशी उत्पादनं वापरण्यावर अधिक भर द्यावा, भारतीयांनी घाम गाळून बनवलेल्या वस्तूच खरेदी करा, ट्रम्प यांनी 20% टॅरिफ लावल्यानंतर मोदींचं वाराणसीमधल्या कार्यक्रमात विधान। भाजप 2 ते 15 ऑगस्ट हर घर तिरंगा हर मन तिरंगा अभियान राबवणार, प्रत्येक नागरिकानं घरावर तिरंगा फडकवावा, अभियानामध्ये उत्साहानं सहभागी व्हा, रवींद्र चव्हाणांचं आवाहन। मुंबईत आज तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी, पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल ब्लॉक असणार।
उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यात कारचा अपघात, 11 जणांचा मृत्यू. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये जोरदार पाऊस, 10,000 घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. 5 लाख नागरिकांना फटका, रस्त्यातील गाड्या, घरातील साहित्य पाण्यामध्ये बुडालं. रशियाच्या कामसटकामधील भूकंपानंतर 600 वर्षांनंतर ज्वालामुखीचा उद्रेक. रशियातील भूकंपामुळे ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.